मला आठवतं एकदा सुनील सर, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर हे सगळे एकदा अकोल्याला आले होते बेनिफिट मॅच खेळायला. अकोला. हां. हां, तिथे तुकाराम कॅन्सर हॉस्पिटल सुरू होणार होतं आणि त्यांच्या मदतीसाठी ती मॅच झाली हो, होती. बरोबर. आणि त्यालाही असाच खूप मोठा रिस्पॉन्स हं. भेटला होता. पण हा जो बेनिफिट मॅचचा प्रवास होता, तेव्हा तुम्हाला खास करून माधव मंत्री सरांनी मदत केली असेल, हो. सुनील सरांनी केलं. ते काही किस्से, ते काही नाही, आठवतात? म्हणजे प्रत्येक ठिकाणी माधव मंत्री माझं नाव सांगायचे अच्छा. आणि मग ते म्हटलं आपल्याला एवढा विश्वास दाखवतात आणि माधव मंत्री एवढे शिस्तीचे हे होते, हां, हां, हां. पण ती भीती वाटायची त्यांची हां. आणि स्वतः एवढे फिट होते. हो. मी त्यांना बघितलंय, त्यांना 82-85 पर्यंत मी त्यांच्याबरोबर एवढी फंक्शन केली. हां. मी गाडी घेऊन जायचो. मला सांगायचे, "प्रकाश संध्याकाळी 6:00ला गाडी पाहिजे, खाली मी उभा आहे." हं, आणि मग मी जायचो 5:45ला जाऊन उभं राहायचो. हं, ते असे ताठ वाले राहायचे. बरोबर 5:45-6:00ला बरोबर आलेच पाहिजे. ही हं, प्रॉम्प्ट होती ती. आणि एवढा ऑनेस्ट माणूस आणि एवढा डिसिप्लिन माणूस ते. पण हं. माझं आणि त्यांचं मस्त जमत होतं. अच्छा. आणि ते सुनीलचे मामा होते ना. मामा होते. हो, करेक्ट. त्यामुळे आणखीन चांगलं झालं ते. येस, येस. त्यामुळे ते आणि सुनील प्रत्येक मॅच खेळायचा. हो, त्यामुळे मला ते हे चांगलं झालं. बरोबर. मी तर म्हणजे सगळ्यात जेवढं माझी लिस्ट आहे त्याच्यामध्ये जवळ 80% मॅच त्या दोघांच्यामुळे झाल्या.